3 दिवस पडला साप हा. होय. खरं तर घोणस साप पाण्यामध्ये जास्त तग धरत नाही, पण थोडासा त्याला आधार होता, त्यामुळे तो त्याच्यात थांबू शकेल. लक्षात घ्या. या स्टिकचा मी उपयोग करतोय आणि ही स्टिक कशी फोल्ड म्हणजे लांब वाढवता येते लांबी लोक. आणि औरंगाबादून नितीश यांनी मला ही स्टिक बनवून दिलेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये त्यांचा मी नंबर देईन. त्यांच्याशी तुम्ही कोणाला भरपूर लोक मला फोन करत असतात. आता ही काठी स्टिक पोचते की नाही हे पण महत्त्वाचं आहे. आणि हे ठिकाण जे आहे काळी माती असल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम आहे. मी तरी प्रयत्न करतो, कारण तो आपल्याला आधार देणार नाही. खरं तर घोणस साप या आठवड्यात आम्ही अनेक ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न केला. असा आता आरामात सापडला स्टिकमध्ये तरी. आणि मिलन अवस्था असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी ह्या आठवड्यात मी साप पकडले. आपण काळजी घेणं किती गरजेचं आहे. आता हा म्हणजे फक्त जर त्या ठिकाणी त्याला आधार नसला असता आणि हा जास्त हेवी, तसं बारीक आहे, हा हेवी असला असता तर साप पकडणं म्हणजे तो वाचला नसता. लक्षात घ्या, थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तो थोडासा म्हणजे मला कमजोर वाटतोय. आणि तरीही आरामात सापडला, कारण 2 दिवसापूर्वी फोन होता, इथं कोण व्यवस्थापन नसल्यामुळं प्रॉब्लेम झाला होता. आणि बाळेकुंद्री एरियामध्ये मी आहे आणि नवीन ठिकाणी प्लॉट बनतात. शहरात पण हा साप सापडतोय मोठ्या प्रमाणात. आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हा यातून काय त्याला बाहेर येता आलं नसतं, तो मेला असता. खऱ्या अर्थानं त्याला असं वाचवलं असं म्हणावं लागेल. घोणस रस्ते स्वायपर सर ज्यांनी कॅमेरा पकडले त्यांनी ह्याला वाचवण्याचं ठरवले. त्यांना कोणता माहीत नव्हता. आणि काही लोक ह्याला अजगर समजण्याची चूक करतात. अजगर नसून हा घोणस आहे. ह्या आठवड्यात सुद्धा आम्ही म्हणजे तिसरी वेळ ह्या आठवड्यातली लक्षात घ्या की सर्वात जास्त हे साप आपल्या इथं आले. आणि हा घोणस नागापेक्षाही विषारी असतो, लोकांना माहीत नाही आहे. ती माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि असा स्टिकचा उपयोग पण होतोय, तुम्ही बघितला. आता मी त्याला सरळ बंद करेन. असा हा बंद झाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा ही माहिती, आणि आपण काळजी नक्की घ्या. धन्यवाद मित्रांनो.